हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आणि मी आली आहे आता मुंबईला. तुम्ही बघितलं असेल की मी खूप घाईघाईमध्ये गावी गेली होती. मम्मी पप्पाचा ॲक्सिडेंट झाला हे ऐकल्यानंतर. श्रावचा पेपर होता 10 तारखेला 12वीचा. ती पेपरवरून आली आणि लगेच मग मी निघाली. तर आता मम्मी पप्पा ठीक आहेत. फ्रॅक्चर आहे पण हळूहळू होईल ते कवर. आता ते आले आहेत माझ्या भैयाकडे, म्हणजेच देवगाव रंगारीला. सोनी आणि भैया त्यांना घेऊन आलेत, कारण दोघांना तिकडं नाही ठेवू शकत. आणि भैयाचं कॉलेज पण चालू झालं, म्हणजे कॉलेज चालूच आहे त्याला सुट्टी इतके दिवस घेता नाही येणार. त्यामुळे ते 10-12 दिवस थांबले असतील समजा तिकडे. नंतर तो आला त्यांना इकडे घेऊन आणि आम्ही आलो मुंबईला. तर आता श्रावचे 2 पेपर झालेत आणि 2 बाकी आहेत आणि 2 बायफोकलचे पेपर आहेत. म्हणजे तिची परीक्षा संपेल 10 मार्चला. बऱ्यापैकी पेपर लिहिते. आता तिला माहीत पेपर कसे लिहिते. अभ्यास तर करते. बघूया जो काही रिझल्ट असेल तो चालेल आपल्याला, ठीक आहे नाही. तर आता दुपारची मस्त जेवणं वगैरे झाली आहेत आमचे. आणि बाहेर तुम्हाला आवाज येत असेल खाट खूट खूट खूट, कारण तिकडे काम चालू आहे. वॉटर फिल्ट्रेशन, म्हणजे STP आमच्याकडं प्लांट चालू होतं आहे, त्याचं काम चालू आहे बाहेर. त्यामुळे एवढा सगळा आवाज हा तुम्हाला येत असेल. तर ते थोडंसं मॅनेज करा, हो की नाही. आणि काल आहे ना मी बाहेर गेली होती, तुम्हाला दाखवते मी काल काय घेऊन आली. चला. तर हे बघा, गावावरून आल्यानंतर मी गेली होती बाहेर. आणि मग तिथून आम्ही बाहेर, म्हणजे आम्ही गेलो होतो कांदिवली वेस्टला. आणि हे सगळी झाडं मी कांदिवली वेस्टवरून घेऊन आले. हे आहे तुळशीचं झाड. हे अजून मला लावायचे, तर हे मी आणले आणि अशीच ठेवले. हे बघा, हे तुळशीचं झाड आहे. हा गुलाबाचा कलर बघा इतका सुंदर आहे ना, डबल शेडमध्ये हा गुलाब आहे. हा मला खूप आवडला हा, त्यामुळे मी हा गुलाब घेतला. आणि दुसरं आहे आपलं कढीपत्त्याचं झाड. मस्त असा कढीपत्ता आहे. हे पण झाडं हे पण अजून प्लॅस्टिकमध्येच आहेत. कुंड्या मी घेऊन आले. आता फक्त माती आणायची आहे. माती नाही आणली मी, कारण माझ्याकडे भरपूर वजन झालं होतं, त्यामुळे काय माती आणली नाही. आता म्हटलं माती घेऊन येते आणि मग लावते. हे आहे कढीपत्त्याचं झाड. आणि हे आहे मोगरा. बघा किती सुंदर वाटतो ना. हे मोगऱ्याचं झाड आहे. आणि दुसरं आहे हा एक गुलाब. आणि हे आहे टोमॅटोचं झाड आहे. बघा हे दिसतं, हे बघा हे टमाट्याचं झाड आहे. आणि हे गुलाबाला ना हे असं फूल येतं आहे. म्हणजे हे एक लाल कलर, लाल पण नाही म्हणता येणार आणि ऑरेंज पण नाही, दोन्ही मिक्स कलर आहे. हे आहे. आणि सगळ्यात पहिले मी घेतली होती, हे बघा, ही रोजमेरी. हे आहे रोजमेरी. हे एक आणले, हे अगोदर घेतलं होतं. आणि दुसरा हा आहे गुलाब. हा खूप सुंदर गुलाब आहे. जेव्हा याची फुलं येतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. खूप भारी फुलं येतं त्याला. एक हा गुलाब आहे. आणि दुसरं हे आहे पेरूचं झाड. एक पेरूचं झाड मी घेऊन आली आहे. याला पण अजून कुंडीत लावायचं आहे. याला जरा मोठी कुंडी लागेल, म्हणून मी हे सगळी झाडं ठेवली, अजून कुंड्यांमध्ये टाकली नाही. म्हटलं माती आणली का सगळी झाडं मग सरसगट लावता येतात, आहे की नाही. म्हणून हे काय अजून लावलं नाही, हे असंच ठेवलं. आणि मी ग्रिलवर अशी, मी कुठे उभी आहे तुम्हाला दाखवते, थांबा. मी अगदी एवढं लांब उभी आहे. ह्या ग्रिलवर मला एवढी भीती वाटते ना पाय ठेवायची, मी अजिबात त्याच्यावर पाय ठेवत नाही. आणि तिथून असं लांब होऊन अशी पकडून तुम्हाला झाडं दाखवते. आणि हा आहे ऑरेंज कलरचा गुलाब. आता हे 2-3 दिवसांनी गुलाब जेव्हा उमलेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल हा किती सुंदर गुलाब आहे. जास्त झाडं गुलाबाचीच झाली आहेत. अजून 2-3 झाडं जरा वेगळी घ्यायची आहेत, ती घेईल मी आणि मग तुम्हाला दाखवेल. तर कशी वाटली माझी झाडं मला जरा कमेंट करून सांगा.
मस्त आता बाल्कनी एकदम सुंदर दिसेल. जेव्हा मी ते कुंड्यांमध्ये टाकेल तेव्हा पण दाखवेल. कुंड्यांमध्ये टाकल्यावर, अजून कुंड्यांमध्ये टाकली नाही झाडं, माती नाही म्हणून कुंड्यांमध्ये नाही टाकले ॲक्च्युली. आणि हे तुम्हाला समोर दिसत असेल, हा बघा, हे जे काम दिसते ना, हे STP प्लांट आहे तिथे, त्यामुळे तो एवढा आवाज येतो, दान दोन धाप धपाड सगळं चालू असतं. मस्त आहे की नाही माझी झाडं, सांगा जरा. छान वाटेल ना बाल्कनीमध्ये. इथे ग्रिलमध्ये सगळे कुंड्या बिंड्या व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर इथे अगोदर खाली काहीतरी टाकते आणि मग त्याच्यानंतर मी इथे त्या कुंड्या ठेवेल. त्याच्या खाली आता अजून प्लेट आणायला विसरली मी ॲक्च्युली. कुंडीच्या खाली प्लेट ठेवली तर कसं खाली पाणी ते टिप 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 पडत नाही राहील. मी काय करणार आहे माहिती आहे, पुदिनाच बोलते, कढीपत्ता आणि तुळस ही मी किचनच्या खिडकीत ठेवेल. आणि बाकीची झाडं, आणि हे जे पेरूचं झाड आहे ह्याला मी बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवणार. म्हणजे कसं, बेडरूमची खिडकी कशी हाईट आहे ना जास्त, याला हाईट जास्त नाही आहे, कमी आहे, तर हे इथे जरा व्यवस्थित वाढणार नाही. तर याला ठेवेल मी बेडरूमच्या खिडकीमध्ये, म्हणजे कसं उंच होईल ते छान. मग तुम्हाला मी दाखवेल तिकडे, त्याला जेव्हा फुलं आले तेव्हा दाखवेल, आणि फळं आले तेव्हा पण नक्की दाखवेल. तर चला 2 मिनटात भेटते. तर गाईज, कशी वाटली माझी झाडं आणि माझं हे घरातलं झाड बघा. अभ्यास करत बसले, ते पण जमिनीवर बसून. बेडवर बसत नाही ती, जमिनीवर बसून ती अभ्यास करते. असं का असेल बरं? कारण की बेडवर झोप येते. ओह, बेडवर झोप येते म्हणून ती इथे बसते जमिनीवर. हा बघा, अभ्यास चालू आहे. पहिल्यांदा ही पेन, पेन्सिल आणि बुक घेऊन अभ्यास करते, नाही तर आपलं सतत याच्यात अभ्यास करते. हे बघा, त्याच्यात अभ्यास हात लायसन्स करणार. हे बघा याच्यामध्ये. अगं पण हे कसं, असं अभ्यास केलं की आम्हाला पण वाटतं की हां अभ्यास करते. खरं सांग, कालचा पेपर कसा गेला? छान. पास होशील ना? चला, म्हणजे पास होईल एवढा पेपर तिने लिहिलेला आहे. अरे लिहिलेला हो गया. चला गाईज, मग आता मी जरा दळण करायचं आहे मला अजून ज्वारीचं. गावावरून मी ज्वारी आणली, दाखवते तुम्हाला मी केवढी ज्वारी आणली. गावावरून मी भाज्या पण, एवढ्या भाज्या आणलेल्या ना. शेतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं मी किती भाज्या तोडल्या होत्या. मस्त भाज्या घेऊन आले आणि रोज एक एक बनवून खाते. एकदम फ्रेश भाज्या लागतात. श्रावला खूप आवडतात. आज मी कारले बनवले. श्रावनी एवढ्या आवडीने खाल्ले ना, खूप. तिला खूप आवडतात कारले, है ना श्राव? खूप. एकदम मजाने खाल्ले तिने, पोटभर. पहिल्यांदा बोलली असं, मम्मा खूप भारी लागते कारले, है ना. झोप आली की मग अभ्यास नाही झाला मग? का हुआ? बोल काय नाही, काय सांगू आपण, काय नाही. सो गाईज, चला आता मी ना थोड्या वेळाने मी ज्वारी साफ करते. मस्त कळण्याच्या भाकरी खायला. ज्वारी साफ करून त्यामध्ये कळणा टाकणार आणि त्याच्या भाकरी बनवणार. A1 भाकरी लागतात. कळणा म्हणजे काय तर, आपण जे उडदाची डाळ असते ना, अख्खे उडीद असतात, आणि जेव्हा ते जात्यावर दळतात आणि डाळ दळल्यानंतर जो पीठ असतं बारीक बारीक एकदम, ते ज्वारीमध्ये टाकायचं, त्याला बोलतात कळणा. आणि त्याची भाकर खूप टेस्टी लागते. जेव्हा मी दळून आणेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. तर चला आता मी ज्वारी साफ करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. हाय गाईज, हे बघा ज्वारी जी गावी मी धुवत होती ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. हे बघा, मी एवढी ज्वारी घेऊन आली आहे. गावी कसं एकच दिवस सुकवली होती, वाळवली होती, ऊन चांगलं दिलं नव्हतं, त्यामुळे मी इथं आल्यावर त्याला मस्त 2 दिवस ऊन दिलं. आणि आता हे मी साफ करते
आणि मस्त दळून आणते. याच्यामध्ये टाकते थोडासा कळणा. तुम्हाला कळणा पण दाखवते, 1 मिनटं. हा बघा, हा आहे कळणा. याला कसं ह्या ज्वारीमध्ये मिक्स करायचं आणि दळून आणायचं. जी उडीद असते ना, अख्खे उडीद जे आपण डोसे वगैरेमध्ये वापरतो, जी सफेद डाळ, हे ते अख्खे उडीद आहेत. हे जे मम्मीनी जात्यावरती डाळ बनवली होती आणि नंतर उरलेलं जे पीठ असतं ना, हे असं ते टाकणार मी याच्यात आणि आणणार दळून आणि बनवणार मस्त भाकरी. तुम्ही पण बनवता का कळण्याच्या भाकरी? जर बनवत असाल तर मला नक्की सांगा. तुमच्या इकडे ह्या कळण्याच्या भाकरीला काय म्हणतात आणि बनवता का तुम्ही? गावी तर भरपूर बनवतात कळण्याच्या भाकरी आणि एकदम चवदार लागते खायला. सो चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आता मी दळण आणते आणि तुम्हाला भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.